नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत गाणगापूर या ठिकाणी. हा संगम परिसर समोर दिसते. श्री क्षेत्र गाणगापूर हे कर्नाटक राज्यात येतं. आपल्याला समोर दिसतो हा संगम परिसर. म्हणजे या ठिकाणी भीमा आणि अमरजा अशा दोन मोठ्या नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. म्हणून हे श्री क्षेत्र गाणगापूरमधील एक महत्त्वाचं ठिकाण आहे. या संगमावर समोर दिसणाऱ्या संगम होतो. या ठिकाणी आपण आंघोळ केल्यास पुण्य प्राप्त होते आणि अनेक लाभ मिळतात असंही समजलं जातं. या संगमाच्या ठिकाणी पवित्र आणि प्रसिद्ध असं असलेलं हे औदुंबराचं झाड आणि त्याचबरोबर आपण समोर पाहतोय हे नरसिंह सरस्वती महाराजांचे समाधीस्थळ, ज्या ठिकाणी महाराजांचं अनेक वर्ष वास्तव्य होतं आणि त्यामुळं हा परिसर खूप पवित्र आणि प्रसिद्ध असा आहे. आणि या मंदिराची आख्यायिकाही या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप या ठिकाणी कायम. त्याचबरोबरच संगम परिसरात असलेल्या या पारायणाच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण केलं जातं त्याच ठिकाणी एक हे औदुंबराचं झाड आहे आणि त्याला भाविक मोठ्या भक्तिभावाने प्रदक्षिणा घालत असतात. कोणी जमेल तशा 11-21 अशा शुभ अंकामध्ये या ठिकाणी लोक प्रदक्षिणा घालताना आपल्याला दिसतात आणि त्याचा आपल्याला लाभ होतो असंही लोकांचा समज आहे. या ठिकाणी धार्मिक वृत्तीच्या लोकांची गर्दी कायम दिसत असते. या औदुंबराच्या झाडाच्या बाजूलाच जवळच भूतबाधा निवारण करणारा भस्माचा डोंगर आहे. त्याचंही महत्त्व या ठिकाणी खूप आहे आणि हे इथल्या त्या भस्माच्या डोंगराचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर या संगमाच्या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण करणं हे अत्यंत पवित्र असं समजलं जातं. म्हणूनच या ठिकाणी पारायण करण्यासाठी एकाच वेळी हजारो भाविक बसलेले आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यांच्यासाठी अनेक सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे पारायण करणं म्हणजे आध्यात्मिक अनुभूती प्राप्त करून घेण्याचा एक मार्ग आहे असंही समजलं जातं. आपण कोणाला या ठिकाणी पारायण करायचं असल्यास या ठिकाणी सुविधा उपलब्ध असतात. आपणही याचा अवश्य लाभ घेऊ शकतो आणि आपल्याला समाधान मिळू शकतं. या ठिकाणची माहिती घेत असताना या ठिकाणी जे गुरुचरित्र पारायणासाठी बसलेले भाविक आहेत हे अशिक्षित किंवा कमी शिकलेले आहेत असं काही नाही, तर अतिशय उच्च शिक्षित लोकसुद्धा भाविकसुद्धा या ठिकाणी या पारायणासाठी बसलेले असतात आणि ते कायम याचं वाचन करत असतात. या ठिकाणी भूतबाधेवर विश्वास ठेवणाऱ्या अनेक लोकांची उपस्थिती आपल्याला जाणवत असते. तर मग हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.